कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत याविरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला असताना ठाण्यात देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी झाली असून राज्यातील 1,35,000 केमिस्टनं बंद पाळला असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे। 2020 साली कोरोना आल्याने औषधाविना रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने औषधांची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती। कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा अध्यादेश रद्द करण्यात आलेला नाही। याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवलंय। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा फटका बसतोय। तर ऑनलाईन औषध विक्रीत बनावट औषधे, नशिले ड्रग्ज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक्स व शेड्यूल्ड औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे अव्यावसायिक स्पर्धा निर्माण होते। तेव्हा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्यांच्या मर्यादामध्ये बदल करावा, तसेच ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे। आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टच्या वतीनं आज संबंध भारतातल्या 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचे 12.5 लाख रिटेल आणि होलसेलर आज बंद आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे बेकायदेशीर ऑनलाईन सेवा मेडिसिन ड्रग अँड कॉस्मेटिक्सच्या अंतर्गत होते हा बंद करावा। करोनामध्ये 220 GSR जे आले त्याचा फायदा घेऊन स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या आमच्या तरुण मंडळींना जे काही नशेची औषधं, स्पुरियस औषधं, नकली औषधं आणि जी शरीराला डॅमेज करणारी गर्भपाताची औषधं मुलींना मिळतात, याच्या विरुद्ध जनतेला सावध करण्यासाठी आणि स्पुरियस सबस्टँडर्डचा वापर न व्हावा जनतेकडनं यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ऑनलाईन सेवा मेडिसिन बंद करा, 220 GSR जे आणले ते रद्द करा आणि डीप डिस्काउंट रद्द करा किंवा ज्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरने आमचा धंदा होतोय त्यामध्ये आमच्या रिटेलरला 18% आणि 20% मार्जिन मिळतो, तर हे मार्जिन वाढवून द्या किंवा DPCO रद्द करा। आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर कदाचित आम्ही 1-2 महिन्यानंतर बेमुदत संपावर जाऊ किंवा आमचे 12.5 लाख लोक त्यांच्या दुकानांच्या चाव्या सरकारला सोपवतील आणि मग सरकारने औषधं पुरवण्याचं काम करावं अशी आमची पुढचा रोड मॅप असेल। आज ऑनलाईन मध्ये जेवढे काही भागीदार आहेत किंवा स्टेक होल्डर आहेत हे जास्त MRP घेऊन जास्त नफा कमवतात, पण सर्वसामान्य माणसाला ते माहिती नाही। आणि या ऑनलाईन मध्ये आज देशात 20% औषधी ही डुप्लिकेट, नकली आणि सबस्टँडर्ड आहे, ती आम आदमीला देतात। सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आहे। त्यामुळे आम्ही जाहीर अशी विनंती नागरिकांना करतो की कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन मागू नका, आपल्याच डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं प्रिस्क्रिप्शन घ्या आणि आमच्या दुकानातून औषधी घ्या अशी आपल्याला विनंती आहे। ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।